यानंतर आता बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी, कारण की राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे। याला कारण म्हणजे सोलापुरात 2 संशयित जीसीबी रुग्ण आढळले असून खासगी हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सोलापुरामध्ये जीबीएस रुग्णांचा याआधीच एक मृत्यू झालेला आहे। दरम्यान आता सोलापुरात पुन्हा 2 संशयित जीबीएस रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोलापुरामध्ये जीबीएसचे 2 रुग्ण सापडलेले आहेत। याआधी एकाचा मृत्यू झालेला आहे। काय अधिक अपडेट येते? समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूरकरांची चिंता वाढवणारी ही घटना म्हणायला लागेल। खरं तर 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका सोलापूरच्या रुग्णाचा जीबीएस मुळे मृत्यू झालेला होता आणि आता सोलापूरमध्ये 2 संशयित जीबीएस रुग्ण आढळलेले आहेत। यांच्यावरती सोलापूरमधील खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्यामुळे सोलापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांकडून पण नागरिकांना सूचना करण्यात येते की हात स्वच्छ धुतले पाहिजेत, उकळलेलं पाणी घेतलं पाहिजे आणि सोशल डिस्टन्स राखलं पाहिजे, कुठलाही आजार अंगावरती काढला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून केलं चाललेलं आहे। सोलापुरामध्ये आणखीन 2 रुग्ण सापडल्यामुळे आणखीन चिंता राज्याची वाढलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।